ठरलं तर मग या मालिकेच्या 6 मेच्या भागामध्ये प्रिया सांगत असते, अश्विन मी फक्त तुला आन्सर द्यायला आन्सरेबल आहे. यावरती अश्विन म्हणतो, हो तन्वी, तू फक्त मलाच आन्सर दे, बाकी कुणीही तुला जाब विचारण्याचा अजिबात अधिकार नाहीये. असं म्हटल्यावरती प्रिया सांगायला लागते, हो मी तुला सगळं सांगणार आहे. म्हणजे मी खरं तर महिपतला जाब विचारायला गेले होते. यावरती अर्जुनला जरा धक्काच बसतो. म्हणजे इतकं खोटं कोण कसं बोलू शकतं. यावरती आता अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो. यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, हो माझ्या नवऱ्याच्या आणि घरच्यांच्या वाटेला जाशील तर या सगळ्यामध्ये आता मी तुला सोडणार नाही. यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी अगं इतकं खोटं धादांत कसं बोलू शकतेस. ऐन मोमेंटला तुला खोटं सुचतं तरी कसं. अनबिलिव्हेबल. यावरती कल्पना म्हणते, अर्जुन अगं ज्या वेळेला नवऱ्यावरती संकट येते ना, तेव्हा एक बाई काय करू शकते ना हे तिलाच माहिती आहे. अर्जुन म्हणतो, पण एवढी रिस्क. यावरती आता इकडे कल्पना सांगते, का तुझ्यावरती ज्या वेळेला आलं होतं संकट त्यावेळेला सायलीने रिस्क घेतली नव्हती. मग तन्वीने केलं तर तो खोटारडेपणा, तुझ्या बायकोने केला तर तो मोठेपणा. हा न्याय एकाला न्याय आणि दुसऱ्याला नाही हे का. यावरती अर्जुन म्हणतो, मी सांगतोय ना की ती खोटं बोलतीये म्हणून. यावरती मग आता कल्पना म्हणते, बाद झालं, ती सांगतीये ना तर माझा तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. कारण आपल्या नवऱ्याच्या जीवावरती ज्या वेळेला बेततं ना तेव्हा एक बाई काय करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत कल्पना पूर्णपणे त्याच्या आहारी तिच्या गेलेली असते आणि जे काही आता ते सगळं ती बोलत असेल ते सगळं सगळं ती आता ऐकत असते. आणि प्रिया आता नाटक करत सांगायला लागते, मी खरंच त्याला चांगली धमकीच द्यायला गेले होते. जेव्हापासून तो आपल्या घरी येऊन गेलाय ना तेव्हापासून माझ्या जीवात जीव नाहीये. मला या सगळ्यामध्ये इतका त्रास होतो म्हणून सांगू ना, पण खरं सांगायचं तर आता त्याला ना मी चांगलीच धमकी दिलेली आहे. यावरती सायली म्हणते, अगं प्रिया किती खोटं किती बोलशील. म्हणजे आता तुला ऐत्या वेळेला हे असं खोटं बोलायला सुचतं तरी कसं. यावरती कल्पना रागारागात सायलीकडे पाहते आणि त्यावेळेला अर्जुन आता म्हणायला लागतो की डॅडा हिला विचारा की ही या सगळ्यामध्ये आता भेटायला कुठे गेली होती म्हणून. असं म्हटल्यावरती आता इकडे थोडीशी प्रिया चपापते. त्यावरती मग प्रताप म्हणतो, अगं तू भेटायला जावं इतका तो महिपत काही चांगला नाही आहे. महिपतचा स्वभाव तुला माहिती आहे ना, तो अजिबात चांगला माणूस नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, विचारा ना तुम्ही हिला त्या मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर विचारा. दे या प्रश्नाचं उत्तर दे की तू कुठे गेली होतीस भेटायला महिपतला. यावरती आता अर्जुन स्वतःच म्हणतो, ही कुठे गेली होती माहितीये, दामिनी देशमुख यांच्या ऑफिसला. मग जर का दामिनी देशमुख यांच्या ऑफिसला ही चौकशीला गेली होती तर या सगळ्यामध्ये आता हिच्यासोबत हिचे लॉयर म्हणजे सिनियर असणार आहे. जर सिनियर हिच्यासोबत चौकशीला होता, मग ज्या वेळेला ही महिपतच्या सोबत बोलत होती मग त्यावेळेला आता रविराज काका कुठे गेले आणि ही एकटीच कशी काय भेटली, नक्की आता काय झालंय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया थोडीशी गडबडते आणि त्याच वेळेला ती सांगायला लागते, हो मी या सगळ्यामध्ये बाबांच्या सोबतच दामिनी देशमुख यांच्याकडे चौकशीला गेले होते. आणि त्यांच्याकडे चौकशीला गेल्यावरती तिथून निघाल्यावरती बाबा घरी जायला निघाले, पण त्याच वेळेला मला आता दामिनी देशमुख यांच्या इथे महिपत दिसला. मग मी विचार केला की काहीही झालं तरी सुद्धा महिपत शिकरेला भेटण्याची यापेक्षा दुसरी वेगळी जागा कोणतीही चांगली नाहीये. कारण तिथे त्यांनी मला काही करण्याचा प्रयत्न केला तर किमान मला दामिनी देशमुख यांची मदत तरी घेता येईल. आणि म्हणूनच मी विचार केला की यापेक्षा सेफ जागा कोणती असणार आहे आणि त्याच कारणासाठी मी आता तिथे बोलायचं ठरवलं. आणि खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला आता तीच जागा सेफ वाटली. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे दामिनी देशमुखकडे तू चौकशीला गेली होतीस, म्हणजे या सगळ्यामध्ये आता माझी चौकशी करायला तू नक्कीच येऊ शकतेस ना. कसं आहे, तुला या सगळ्यामध्ये आता थेट भेट घेऊन त्याला धमक्या वगैरे देईपर्यंत हे इतकं सगळं करता येतं, तर माझ्या इथे येऊन तुला आता चौकशी करायला हे काही मोठं नाही आहे ना. असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, दादा बस झालं, माझ्या बायकोनी माझ्यासाठी इतकी रिस्क घेतले आणि तिला या सगळ्यामध्ये आता हे सगळं बोलायला मी अजिबात ऐकणार नाहीये. मी माझ्या बायकोच्या बाजूने ठामपणे उभा आहे. यावरती आता इकडे लगेचच अश्विन विचारायला लागतो, मला सांगता मी तू तिकडे गेल्यावरती महिपतने काय बोलला या सगळ्यामध्ये. आता तू त्याला बोलल्यावरती त्याने काय केलं सांग ना, त्याची काय रिॲक्शन होती. तो चिडला असेल ना तुझ्यावरती, काय बोलला तुला, तुला काही धमकी तर नाही ना दिली. यावरती मग आता प्रिया सांगते, नाही रे, मला इतका राग आला होता ना की थेट मी त्याला सांगितलं की माझ्या घरच्यांच्या वाटेला जर का जाशील ना तर गाठ अगदी माझ्याशी. मी त्याला म्हटलं, खबरदार
जर माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलास तर, असं म्हटल्यावरती आधी त्याने कांगावा केला. आधी तो खूप चिडला, पण त्यानंतर माझा राग बघितला ना त्याने, ज्या वेळेला माझा राग बघितला त्यावेळेला पार असं त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, नाही मी तुझ्या कोणत्याही ह्याच्या वाटेला जाणार नाही. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, काय इतर सगळ्यांना घाबरवणारा, इतर सगळेजण ज्याला घाबरतात तो महिपत शिकरे, तो तुला घाबरला? अगं खोटं तरी पटेल असं बोल की, किती खोटं बोलशील? परत 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 तेच, हा तुझा खोटं बोलण्याचा पॅटर्न जरा बदल. नक्की दुसऱ्याला पटेल असं काहीतरी बोल. म्हणजे इतकं खोटं बोलण्याची तुला हिंमत तरी कशी होते ग? असं म्हणत अर्जुन आता खरंच आश्चर्याचा धक्का बसतो. कसली नालायक मुलगी आहे ही, हिला खोटं बोलायला कसली कसली लाज म्हणून वाटत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतापच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतो की खरं कसं आहे, हे दुसऱ्यांदा झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता अर्जुन सायली 2 वेळेला खोटं बोलतील. म्हणजे अर्जुन सायलीला खोटं बोलण्याचं कारणच काय? काही कारण नसताना अर्जुन सायली खोटं बोलतील का? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. तन्वी या सगळ्यामध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते का? काहीतरी गडबड आहे. मला या सगळ्यामध्ये जरा आता डाऊटच वाटतो. असं म्हणत आता इकडे प्रतापला पहिल्यांदा प्रियाने हे सगळं केल्यामुळे संशय आलेला असतो. प्रिया या सगळ्यामध्ये काहीतरी आपल्याला फसवते हे सगळ्यात पहिलं आता वाटत असतं ते म्हणजे प्रतापला. पण मूर्ख कल्पना आणि अश्विन यांच्या डोळ्यावरती पूर्णपणे आंधळेपणाची पट्टी बांधलेली असते. तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता कल्पना म्हणते, कसं आहे ना, आपल्या नवऱ्यावरती ज्या वेळेला बेततं ना, तेव्हा एक स्त्री काय करू शकते ना, या सगळ्याचं उदाहरण आहे तन्वी. आणि तुझ्या बायको एकदम गुणी आहे रे, तिच्यामध्ये सगळे गुण. आणि तन्वीमध्ये काहीही गुण नाहीये. ती सगळ्यामध्ये आता दरवेळेला खोटं बोलते. पण तुला काय माहिती की एका बायको एक नवऱ्यासाठी काय करू शकते ते? यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, सिरियसली मम्मा, तुला सुद्धा या गोष्टीमध्ये डोळे झाकून या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे? असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, खरं सांगू का, तर मला न या सगळ्या गोष्टींचा आता कंटाळा आलाय. मला काळजी वाटते आणि म्हणून मी त्याचसाठी तिकडे गेले होते. आणि हे सगळं जो इथपासून येऊन गेल्यापासून मला अश्विनची खूप काळजी वाटायची. तो अश्विनला काही करणार तर नाही आहे ना? यावरती आता इकडे अश्विन म्हणतो, हे बघ, तुला दुसरं कुणालाही जाब सांगण्याची किंवा दुसरं कुणालाही उत्तर देण्याची काहीही गरज नाहीये. हे बघ, या सगळ्यामध्ये आता हे केलंस ना माझ्यासाठी, हे शेवटचं. यापुढे स्वतःचा जीव धोक्यात घालून जर का तू हे सगळं केलंस ना, तर गाठ माझ्याशी आहे. मला कधीही चालणार नाही की तू माझ्यासाठी स्वतःचा जीव आता धोक्यात घालशील. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते, अश्विन, मला खरं तर तुझी खूप काळजी वाटते रे. असं म्हणत नाटक करायला लागते. आणि त्यावरती कल्पना म्हणते, बाद झालं. ज्या लोकांना आपलं हे कळत नाहीये ना, त्याच लोकांच्या समोर आता हे सगळं करण्याचं आपली काही गरज नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, आपण इथून निघून जाऊया आणि आता मला इकडे एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. चला. असं म्हणत ती आता त्या दोघांना घेऊन वरती जायला लागते. अर्जुन विचार करायला लागतो, अशी कशी आहे ही मम्मा? हिला जरा तरी दुसऱ्याचं खोटं पकडलं पण जात नाहीये आणि हिला दुसऱ्याचं खोट्याच्या बद्दल समजत पण नाहीये. काय नक्की हिच्या मनात चाललंय? असं म्हणत आता इकडे तो बोलत असतो. तोपर्यंत अर्जुन सुद्धा आपल्या रूम मध्ये जातो. इकडे तोपर्यंत प्रिया, अश्विन आणि आता कल्पना हे सगळे आपल्या रूम मध्ये येतात. ज्या वेळेला हे रूम मध्ये येतात आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना म्हणते, खरं सांगू का तन्वी, तर मला तुझं खूप 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 अभिमान वाटतो. म्हणजे कसं आहे, सून असावी तर अशी. असं म्हटल्यावर ती प्रिया सांगायला लागते, पण या सगळ्यामध्ये मला काय मिळतं? अपमान. मला काय मिळतं? तर सगळीकडून मला उत्तर द्यायची आणि अर्जुन सायलीने असा येऊन माझा अपमान करायचा. या घरामध्ये आता मला खूप खूप त्रास होत आहे. मी काहीही चांगली गोष्ट करायला गेले तरी सुद्धा अर्जुन सायली दरवेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी हे करतातच, काही ना काहीतरी खोट काढणारच आणि मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया बोलत असते. पण त्यावेळेला कल्पना म्हणते, अगं असं काय करतेस अश्विन, आणि मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यावरती मग आता सांगायला लागते प्रिया, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये मला आता तुम्ही पूर्णाजी आणि आता अश्विन या तिघांच्या बद्दल आता इतकं हे वाटतं ना, तुम्ही तिघं माझी इतकी साथ देताना, तुम्ही तिघं इथे आहात म्हणून तर या घरात मी नीटपणे राहू शकते ना. यावरती आता कल्पना सांगायला लागते, तू अर्जुन सायली यांच्याकडे लक्ष नको देऊस. त्यांना या सगळ्यामध्ये आता सारखं सारखं तुला हे करणं हेच आवडतं. असं म्हणत इकडे आता कल्पना बोलत असते आणि त्यावेळेला ती सांगते, तू स्वतःची काळजी घे, पण इतकी रिस्क घ्यायची काही गरज नाही. त्या महिपतने काही तुला केलं असतं तर.
असं म्हणत कल्पना तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिच्या डोळ्यावरती जी आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली असते त्यामुळे प्रियाचं खोटं तिला समोर येतच नसतं किंवा तिला समोर येऊ द्यायचंच नसतं आणि त्याचा पुरेपूर 100% फायदा आता इकडे प्रिया घेत असते. तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये येते आणि काय म्हणजे इतकं खोटं बोलायला काही हिला वाटतच नाहीये का? खोट्यावरती खोटं, खोट्यावरती खोटं म्हणजे तिला अजिबात हे वाटत नाहीये की आपण किती खोटं बोलतोय. खोटं बोलण्यासाठी खरं तर तिला गोल्ड मेडल द्यायला पाहिजे नाही का? यावरती अर्जुन म्हणतो हो ना, आणि ते पण पटेल असं खोटं. मलाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मम्माला कसं हिचं सगळं बोलणं पटतंय आणि ती मम्माला आणि अश्विनला किती मूर्ख बनवतोय हे सगळं सगळं आपण पाहतोय. पण तरी सुद्धा त्या लोकांना समजत नाहीये की ते तिच्या खोट्यामध्ये अडकत चाललेत. तिच्या खोट्यामध्ये इतके अडकत चाललेत की त्यांना कळतच नाही की त्यांना किती खोटं बोलून भुलवती आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे दोघांचं तेच बोलणं चालू असतं. पण तितक्यात तिथे चैतन्यचा फोन येतो. अर्जुन, आपल्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. सायकॅट्रिस्ट समोर आता तन्वीच्या चौकशीला परवानगी मिळालेली आहे. मी रविराजांना नोटीस सुद्धा पाठवलेली आहे आणि आपल्याला परवानगी मिळाली. आपल्याला उद्याच्या उद्या सायकॅट्रिस्ट समोर आता ही चौकशी करायची आहे. अर्जुन म्हणतो ग्रेट न्यूज. आता खरं तर अर्थ येणार आहे या केसला. हिची चौकशी सायकॅट्रिस्ट समोर ज्या वेळेला होईल ना तेव्हा सगळे कच्चे चिठ्ठे असे असे समोर येतील. असं म्हणत आता इकडे अर्जुनला खूप आनंद होतो आणि ठीक आहे, उद्या तू सुद्धा तिकडे ये, आपण तिघे जण आणि आता सायकॅट्रिस्ट आणि रविराज काका आणि आता तोचपर्यंत ही तन्वी हे सगळे तिकडे असणार आहेत. यावरती फोन ठेवल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते सायकॅट्रिस्ट समोर चौकशीचा फायदा होईल ना आपल्याला. यावरती अर्जुन म्हणतो 100%. म्हणजे कसं आहे ना, सायकॅट्रिस्ट इतकं सगळं आता व्यवस्थितपणे तिचं हे करेल ना की या सगळ्यामध्ये ती कुठे पॉज घेते, ती कुठे थांबते, ती कुठे हे सगळं करते, हे सगळं सगळं ज्या वेळेला सायकॅट्रिस्ट पाहिल ना त्यावेळेला सायकॅट्रिस्टला या गोष्टी समजतील आणि सायकॅट्रिस्ट आता बरोबर तिचं खोटं खरं हे सगळं पकडून कोर्टासमोर मांडतील. एका अर्थाने सायकॅट्रिस्टच्या समोरची चौकशी ही आपल्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरणार आहे, ही गोष्ट मात्र नक्की. असं म्हणत अर्जुन आणि सायली खूप खुश होत असतात कारण आता सायकॅट्रिस्टच्या इथे प्रियाची पूर्णपणे हे उघडली जाणार असते. तोपर्यंत अश्विन आता प्रियाकडे पाहत असतो. एकटक प्रियाकडे ज्या वेळेला तो पाहतो तेव्हा प्रिया विचार करते, अरे बापरे, म्हणजे ह्याला माझ्याबद्दल काही समजलं आहे का? हा असा का माझ्याकडे बघतोय? बाकी अख्खं जग माझ्या विरोधात झालं तरी सुद्धा मला चालणार आहे, पण हा माझ्या विरोधात गेलेला मला अजिबात परवडणार सुद्धा नाहीये, कारण हाच माझा हुकमाचा हक्क आहे. हा कधीही माझ्यापासून दूर जायला नको किंवा याला कधीही माझ्यापर्यंत खोट्यापर्यंत माझ्या पोहोचायला नको. काय करू, हा असा का बघतोय? असं म्हणत प्रियाला आता त्याला संशय येतो आणि ती म्हणते, काय झालं अश्विन, तू असा का माझ्याकडे बघतोयस? यावरती अश्विन म्हणतो, तुझं हे रूप बघतोय. प्रिया विचार करते, अरे बापरे, माझं रूप म्हणजे? यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे एका नवऱ्यावरती नितांत प्रेम करणारी आपली बायको ज्या वेळेला रणरागिणी बनून तिच्या शत्रूवरती धावून जाते तेव्हा कशी दिसते ना, ते रूप मी तिचं आता डोळ्यामध्ये साठवून घेतोय. त्यावरती आता प्रिया सांगते, अश्विन तुझं काहीतरी, अरे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना, आणि जर का तुला कोणी या सगळ्यामध्ये त्रास देणार असेल तर ते मला कसं चालेल? मला या सगळ्यामध्ये अजिबात हे आवडणार नाहीये. असं मला ना बाकी काही सुचलंच नाही. ज्या वेळेला मी दामिनीकडे गेले चौकशीला त्यानंतर जेव्हा मला महिपत दिसला ना त्यावेळेला आता मी पेटून उठले. मला इतका राग आला ना या सगळ्यामध्ये, म्हणून मी त्याच्या अंगावरती जवळ धावूनच गेले. ज्या वेळेला तुझ्यावरती संकट येईल ना त्या वेळेला मी हे करायला कमी करणार नाहीये. यावरती तो सांगतो, खरंच मी खूप लकी आहे कारण तू माझी बायको आहेस. यावरती प्रिया सांगायला लागते, कारण तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी फक्त जगत होते रे. माझ्या आयुष्याला खरंच काही अर्थ नव्हता, पण तू ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये आलास ना आणि त्याच वेळेला माझ्या आयुष्याला खरा अर्थ लाभलेला आहे आणि मी तुला कशा पद्धतीने रिस्क घेऊ देईन रे. तुझ्यावरती मी कोणतीही संकट येऊ देणार नाही. तुझ्यावरती येणाऱ्या संकटाला मी आता माझ्यावरती झेलणार आहे. तू बिलकुल काळजी करू नकोस. असं म्हणत परत जर का त्या महिपतने तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला अजिबात सोडणार नाही. असं म्हणत प्रिया आता नाटकी आविर्भावानं आपण किती अश्विनवरती प्रेम करतो, आपण किती अश्विनला जपणार हे सगळं सांगण्याचं नाटक करत असते आणि बायकोचा बैल झालेला हा अश्विन आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकलेला असतो आणि त्याला आता बायकोच्या पुढे आता काही दिसत नसतं. ती जी म्हणेल ती पूर्व दिशा हेच आता चालू असतं. हे सगळं चालू असताना अश्विन तिला जवळ घेतो आणि इतकं माझ्यावरती तू प्रेम करतेस ना, खरंच मी जगातला खूप भाग्यवान नवरा आहे असं बसं काहीतरी बोलायला लागतो.
इकडे तोपर्यंत अर्जुन आता निघालेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्या शर्टचं बटन तुटतं आणि तो म्हणते अरे देवा, निघता निघता शर्टचं बटन तुटलं, आता मला पुन्हा सगळं चेंज करायला लागेल, पुन्हा दुसरा शर्ट घालायला लागेल, कोट घालायला लागेल, या सगळ्या गडबडीमध्ये उशीर सुद्धा होईल, आत्ताच या बटनाला तुटायचं होतं असं म्हणत अर्जुन त्या बटनाकडे पाहत बसतो आणि त्याच वेळेला सायली म्हणते काही गरज नाहीये तुम्हाला या सगळ्यामध्ये शर्ट बदलून जायची, मी आहे ना असं म्हणत सायली लगेच सुई धागा काढते आणि सुई धागा काढल्यावरती ती ताबडतोब आता इकडे असं शर्ट तसंच ठेवा, मी पटकन तुम्हाला सुई धाग्याने ते शर्ट शिवून देते असं म्हणायला लागते। मग त्यानंतर अर्जुन खूपच खुश होतो आणि आता सायलीकडे पाहायला लागतो। सायली छानपैकी सुई धागा घेते आणि अर्जुनला आता जे बटन तुटलेलं आहे ते तिथल्या तिथे शिवून द्यायला लागते। ज्या वेळेला ती हे शिवत असते अर्जुन तिच्याकडे एकदम रोमॅन्टिक होत पाहत असतो आणि आता इतक्या जवळ असलेली सायली बघून अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो। अर्जुन या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहत असतो, किती साधेपणा हा, किती खरेपणा हा, आणि एक ती तन्वी आहे ती इतकी खोटारडी आणि आता सायलीकडे असलेला हा खरेपणा अर्जुनना मनातल्या मनात सायलीच्या अधिकच प्रेमात पडत चाललेला असतो आणि एकटक तिच्याकडे बघत असताना त्याला दुसरं काही दिसत नसतं। बराच वेळ सायली आपल्या जवळ आहे आणि या सगळ्यामध्ये आता हेच त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। मग छानपैकी आता इकडे सायलीने ते शर्ट शिवून दिलेलं असतं आणि शर्टचं बटन शिवल्यावरती मग आता अर्जुनकडे ती पाहते, ते शर्टचं बटन शिवून झाल्यावरती ती तिकडून लांब होते। लांब झाल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, कसं आहे ना, ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आता ते बटन तुटलं होतं त्यावेळेला तुम्ही माझ्या जवळ होतात, ज्या वेळेला तुटलं होतं त्यावेळेला जवळ होतात, पण ज्या वेळेला शिवलं ना त्यावेळेला तुम्ही माझ्यापासून लांब गेलात, असं कसं, तुटलं असलं की जवळ आणि शिवल्यावरती लांब। यावरती सायली काही बोलत नाही, छानपैकी लाजते, अर्जुनकडे पाहते आणि त्यानंतर ती तिकडून निघून जाते। हे सगळं चालू असताना आता इकडे दुसरा दिवस उजाडणार असतो, तो म्हणजे सायकॉलॉजिस्टच्या किंवा सायकॅट्रिस्टच्या चौकशीचा। इकडे सायली सांगत असते आता खऱ्या अर्थाने सायकॅट्रिस्ट समोर ही सगळी चौकशी होण्याची वेळ आले, पण अर्जुन सर या चौकशीचा फायदा होईल ना, मला खरंच काही कळत नाहीये की या चौकशीत सुद्धा आता प्रिया काही खोटं नाटं बोलून आता त्या सायकॅट्रिस्टलाच गुंडाळ्या असं नाही ना होणार। यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही, नका तुम्ही काळजी करू नका, या वेळेला प्रिया काही करू शकत नाहीये, कारण प्रिया या सगळ्यामध्ये आता त्या सायकॅट्रिस्टच्या समोर जे काही बोलेल ना ते सगळं रेकॉर्ड होणार आहे आणि त्याच्यावरूनच प्रियाला या सगळ्यामध्ये आता बरोबर अडकायला होणार आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, यावेळेला प्रिया काही करू शकत नाही असं म्हणत अर्जुन ठामपणे हे सगळं सांगत असतो। आणि त्यावरती आता इकडे सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतली जाते। सायकॅट्रिस्टची ज्या वेळेला अपॉइंटमेंट घेतली जाते त्यावेळेला रविराज आणि प्रिया हे दोघं जण अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात। ऑफिसमध्ये चौकशी होणार असते आणि तिकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि ते सायकॅट्रिस्ट असे सगळे आलेले असतात। ज्या वेळेला ते सगळे येतात त्यावेळेला मग आता इकडे प्रियाला अर्जुन पुन्हा 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 तेच प्रश्न विचारत असतो, जेणेकरून आता इकडे प्रिया त्या सगळ्या गोंधळामध्ये अडकेल आणि अडकून काहीतरी असं बोलून जाईल की या सगळ्यामध्ये तिला आता पूर्णपणे अडकायला होईल। मग त्यानंतर अर्जुनने परत प्रश्न विचारला, ती प्रिया चिडते आणि किती वेळा एकाच प्रश्नाचं उत्तर देऊ, मी याआधी सुद्धा सांगितलेलं आहे की मधुकर पाटील तिकडे होते, हा सगळं भांडण झालं त्यावेळेला मी तिकडे पोहोचले, भांडण झाल्यावरती मी जोपर्यंत तिकडे पोहोचले तोपर्यंत दोघांची भांडणं विकोपाला गेली होती आणि ही भांडणं विकोपाला गेल्यानंतर मग मात्र मधुभाऊंच्या अंगावरती रिव्हॉल्वर, मधुभाऊंनी आपल्या डाव्या खिशातून रिव्हॉल्वर काढलं आणि विलासच्या अंगावरती रोखून धरलं। यावरती आता प्रिया बोलण्यात अडकते, कारण अर्जुन म्हणतो होल्ड ऑन, एक मिनिट, ज्या वेळेला मागचं स्टेटमेंट दिलंच रेकॉर्डेड त्यावेळेला तू म्हटली होतीस की ते रिव्हॉल्वर कुठून आलं, कसं आलं, या गोष्टी मला खरंच काही माहिती नाहीयेत आणि आत्ता तुला कशा माहिती झाल्या। प्रियाला बोलण्यामध्ये अर्जुनने असं काही अडकवलेलं असतं की प्रिया पूर्णपणे गलितगात्र होते आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुनने एक बाजी मारलेली असते। सायकॅट्रिस्टच्या समोर प्रियाचं धादांत खोटं पकडलं गेलेलं असतं आणि खोटं बोलणाऱ्या प्रियाला आता सायकॅट्रिस्ट काय रिमार्क देणार, कोर्टामध्ये हे खोटं बोलणारी प्रिया आता कशी काय अडकणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार।